नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एचडी एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे। 29/10/2025 म्हणजे आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली असून 30/11/2025 म्हणजे पुढच्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत शेवटची तारीख दिली आहे। या भरतीमध्ये मैदानी चाचणीला कधी सुरुवात होणार, या मैदानी चाचणीमध्ये कोणकोणते बदल असणार, तसंच अभ्यासासाठी किती वेळ आहेत, कशा प्रकारे या भरतीमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी रणनीती तयार करायची, तसंच या भरतीमध्ये तुम्हाला खाकी मिळवायची आहे 100%, यासाठी कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्ही सगळ्यांनी केले पाहिजे। तसंच विद्यार्थी मित्र, भरतीमध्ये कशा प्रकारे सगळं नियोजन असावं यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती देणार आहेत। जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा। त्यामुळे विद्यार्थी मित्र, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। शेवटपर्यंत बघा, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा। तर विद्यार्थी मित्र, कुठे किती जागा आहे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहेत। बऱ्याच ठिकाणच्या जागा अजून आलेल्या आहेत, त्या आपण कलेक्ट करू शकलो नाही, ते तुम्ही बघून घ्या। परंतु एकाही जिल्ह्याची जागा मी फक्त शॉर्टकटमध्ये सांगणार आहेत। तसंच त्यानंतर पुढे मी सगळी रणनीती सांगणार आहे, लेखी परीक्षा, ग्राउंड, त्याची तयारी, किती वेळ आहे, कशी तयारी करायची, त्यामुळं फक्त शेवटपर्यंत बघा। तर मुंबई शहर पोलीसला साधारणतः 2459 म्हणजे 2500 जागा आहे साधारणतः। त्यानंतर सोलापूर शहर 73 जागा, सोलापूर बॅट्समन 6 जागा, सोलापूर ग्रामीण 90 जागा, जालना 156 जागा, नांदेड 199 जागा, नवी मुंबई 396 जागा, मुंबई लोहमार्ग 743 जागा, त्यानंतर मुंबई शहर 1773 जागा, मुंबई आपले पुणे ग्रामीण 73 जागा, मीरा भाईंदर 837 पदे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 150 पदे, पिंपरी चिंचवड 298 पदे, मुंबई नागपूर शहर 596 पदे, कोल्हापूर 88 पदे, सांगली 82 पदे, सिंधुदुर्ग 109 पदे, पालघर 202 पदे, बीड 174 पदे आणि बऱ्याच जिल्ह्याच्या, त्यानंतर SRPF गटाच्या आणि चालक तसंच जे कारागृह रक्षक आहे याच्या जागा आल्या असून तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन बघून, तसंच वेगवेगळे जे टेलिग्राम ग्रुप आहेत त्यावर जाऊन बघू शकतात। तसंच आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे आपण त्याचीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही सगळ्या विभागाच्या जागा बघू शकतात। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, जागा असून पुढच्या महिन्यात 30 नोव्हेंबरपर्यंत यांनी शेवटची तारीख दिली आहे फॉर्म भरण्याची। त्यानंतर परत पुन्हा विद्यार्थी मित्र 15 दिवस 100% मुदत वाढणार आहे, कारण की लाखोने विद्यार्थी फॉर्म भरतात, बऱ्याच विद्यार्थ्यांना अडीअडचणी येतात, त्रुटी येतात, त्यामुळं साधारणतः तरी परत पुन्हा 15 दिवस फॉर्म भरण्याची मुदत वाढवून 15 डिसेंबरपर्यंत तारीख वाढवून देण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्र। तर त्यानंतर विद्यार्थी मित्र, प्रत्येक आयुक्तालय, प्रत्येक जिल्हा तसंच SRPF गट यांना आपल्या मैदानी चाचणीचं वैयक्तिक नियोजन करण्याच्या सूचना, निर्देश विभागाला प्रत्येक दिलेले आहेत। त्यामुळं प्रत्येक जिल्हा पोलीस झालं, त्यानंतर SRPF गट झालं, त्यानंतर विद्यार्थी मित्र चालक झालं, त्यानंतर प्रत्येक जिल्हा कारागृह रक्षक झालं, हे आपलं वैयक्तिक नियोजन चालू करून, तर साधारणतः जरी म्हटलं तरी आपण अंदाजित धरूया तरी जानेवारीच्या पहिल्या हप्त्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीच्या तारखा येण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळं फार कमी वेळ आहे तुमच्याकडं, जास्तीत जास्त जोरात तयारी यावेळेस तुम्हाला करायची आहेत। मुंबई शहर जे आहेत त्याचं नियोजन मोठं असतं, जास्त जागा आहेत आणि त्यामुळं मैदानी चाचणीला उशीर होऊन मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः मुंबई शहरची मैदानी चाचणी सुरुवात होईल, कारण की लाखो फॉर्म येत असतात, त्यामध्ये महिला आणि पुरुष मिळून जवळजवळ 2.5 ते 3 लाख फॉर्म येतात फक्त मुंबईसाठी आणि जास्त स्पर्धा आहेत, मोठं नियोजन असतं। त्यामुळं मुंबई शहरला थोडं लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीला उशीर होऊन साधारणतः तरी लेखी परीक्षा जून महिना आणि मैदानी चाचणी मार्च एप्रिलमध्ये होईल, तर असं मुंबईचं नियोजन असण्याची शक्यता आहेत। तसंच विद्यार्थी मित्र, आपण हा अंदाज यापूर्वी जे भरती झाल्या त्यानुसारच बांधला आहे, यामध्ये नवीन काही नाही आहे, त्यांचं टायमिंग वगैरे सगळं। तसंच विद्यार्थी मित्र, जेल पोलीस, जिल्हा पोलीस याच्या मैदानी चाचणी लवकर होतील वेगवेगळ्या जिल्ह्याच्या,
त्यांचं वेगवेगळं नियोजन असन आणि सरकारचं जास्तीत जास्त हेच धोरण आहे, तसंच प्रशासनाचं की पावसाळ्याच्या आधी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पूर्ण करायची. कारण की पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात, प्रशासनाला नियोजन करण्यास अडचण येतात. त्या दृष्टिकोनातून सरकार मुंबईचा असो किंवा इतर जिल्हा असो, त्याच्यानंतर कारागृह SRPF याचं सगळं मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचं नियोजन हे पावसाळ्याच्या आत ठेवून, म्हणजे साधारणतः तरी पुढच्या वर्षी 2026ला जून ते जुलै महिन्याच्या आत सगळी भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्र. तसंच आपण मुंबई पोलीसचं जरी म्हणलं तरी ते साधारणतः तरी जून जुलैच्या आधी परिपूर्ण सगळं कंप्लीट करणार. कमीत कमी लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी तरी पूर्ण करणार, बाकी रिझल्ट वगैरे ऑगस्टपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत सगळं नियोजन आपण तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये आणि अंदाजित सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इतका तुमचा 100% तयारीचा वेग असावा आणि याच्यामध्ये लय फरक होणार नाही. 100% 5 ते 10 ते 15 दिवसाचा फरक होईल. मी जे तुम्हाला महिने सांगितले, जे तुम्हाला नियोजन सांगितलं, याचं लयत लय 5 ते 10 दिवसाच्या याच्यातच 100% होणार विद्यार्थी मित्र. हे यापूर्वी यांनी नियोजन केलेलं आहे, यापूर्वी यांनी अशा प्रकारे सगळ्या गोष्टी घडवलेल्या आहेत, त्यानुसार आपण अनुभवानुसार सांगत आहे. त्यामुळं तुमची तयारी हीच असावी. तसंच विद्यार्थी मित्र, पुढे जे परीक्षा होणार आहेत, आता लेखी परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये 60 ते 70% विद्यार्थी मागच्या प्रश्नपत्रिकेवर आधारितच प्रश्न घेतले जातात. त्यामुळं विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये 60 ते 70% तुम्ही PYQ सोडशान त्याच्यातूनच येणार. परंतु 30 ते 40% प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हे नवीन प्रश्न घेतात आणि यावरच सगळं मेरिट ठरलं जातं. तर हे 30 ते 40% प्रश्नाची तयारी, तसंच हे 60 ते 70% जे प्रश्न असणार, परिपूर्ण 100% जी प्रश्नपत्रिका आहेत त्याच्या दृष्टिकोनातून आपण तुमच्यासाठी मॉक टेस्ट आणणार आहोत. या मॉक टेस्टची मी किंमत खूप कमी ठेवलेली आहेत, जे प्रत्येक विद्यार्थ्याला घेण्यास परवडणार. या मॉक टेस्टचं वैशिष्ट्य असं असणार की तुम्हाला 10 मॉक टेस्टचा PDF स्वरूपात मी पूर्ण संचय देणार. तुम्ही तो झेरॉक्स काढून घ्यायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्र, प्रत्येक मॉक टेस्ट सोडवताना टायमिंग लावायचा आणि टायमिंग लावल्यानंतर तुमचे किती बरोबर आलेत, किती चुकलेत हे बघणे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, त्याचं ॲनालाइज कसं करायचं त्याचासुद्धा तक्ता देणार मी. मराठी व्याकरण, मराठी, त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, GK GS, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, तर याचं कुठं चुकलं, कशा प्रकारे चुकलं, का चुकलं, याच्या तक्त्यामध्ये माहिती भरायची. त्या माहितीनुसार तुम्ही पुढे 2 ते 3 दिवस त्याचं कुठं चुकलं, कोणते टॉपिक करायचे राहिले होते ते करणे, परत पुन्हा पुढची मॉक टेस्ट सोडवणे. तर अशा प्रकारे तुमच्या चुका सुधरत अशा प्रकारे तुमच्याकडून परिपूर्ण तयारी करून घेणार मी. त्या दृष्टिकोनातून सगळ्या मॉक टेस्ट देणार. ज्या मॉक टेस्टमध्ये विद्यार्थी 85+ मार्क घेणार त्याला पुढील भरतीमध्ये कोणीही भरती होण्यापासून रोखणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार. तसंच अशी परिपूर्ण तयारी मी तुमच्याकडून घेणार आहेत. तर ज्यांना मॉक टेस्ट घ्यायच्या विद्यार्थी मित्र त्यांनी आत्ताच कमेंटमध्ये यस लिहा. मी लगेच तयारी करतो आहे मॉक टेस्ट तयार करण्याची. सगळी तुम्हाला कसं सोडवायचं, काय करायचं हे सगळं सांगणार मी. तसंच जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनीसुद्धा कशी तयारी करायची, काय करायची, त्यांनासुद्धा मी सगळं ग्राउंडचं, लेखी परीक्षेचं सगळं मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळं जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा परीक्षेमध्ये कसे मार्क मिळवायचे, ग्राउंडमध्ये कसं पास व्हायचं, काय करायचं यासाठी सुद्धा मी सांगणार आहे. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी लगेच कमेंटमध्ये यस लिहा. ज्यांना मॉक टेस्ट घ्यायची त्यांनी यस लिहा. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून सगळी माहिती देणार आहेत. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, विशेष आभार.